तर मित्रांनो, तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या मराठी ब्लॉगमध्ये. आणि मी आता किती दिवसाच्या बाद मेंढ्याकडे आलो, म्हणजे एक 8-10 दिवसात किंवा 4 दिवसांमध्ये मी गॅप देऊन मेंढ्याकडे येत असतो. आणि मेंढ्याकडे आल्याच्या नंतर मी 10 वाजेला जेवण केलं आणि अजून पण पाणी वगैरे काहीच पिलं नाही. तेव्हाच पाणी पिलं होतं. त्याच्यानंतर इकडे आलो आणि मेंढ्या मागं किती स्ट्रगल करावं लागते, काय मेहनत घ्यावं लागते तुम्हाला मी दाखवतो. पाहून घ्या. त्या प्रकारे आपल्या अशा मेंढ्या आहे, त्यांचे छोटे छोटे पिल्ले. आता हे मिनिमम पिल्लू किती, एक 4 ते 3 ते 4 हजाराला हे पिल्लू जायला पाहिजे. आणि ही जी मोठी मेंढी आहे, ही मोठी मेंढी आताच्या ह्याच्यामध्ये 12 हजाराला ही मेंढी जाते. तर मिनिमम आपली अशी काही इन्कम सोर्स आहे याच्यामध्ये. आणि आपल्या मेंढ्या पाहू शकता तुम्ही, एकदम चांगल्या पद्धतीचे आहे. आणि याला काही आजार बिजार काही अजून काही म्हणजे आढळला नाही. आता पावसाळ्याचे दिवस आहे, तसा आजार येत असतो याच्यावर, पण आपल्याला अजून काही आजाराचा काही विषय आला नाही एवढा. आणि आणि आपल्या मेंढ्या जवळपास 80 ते 84 मेंढ्या आहे फक्त मोठ्या मोठ्या. आणि पूर्ण जर धरल्या म्हणजे छोटे पिल्लं, हे छोटे पिल्ले ते सगळे धरले, तर मग हे आपले पूर्ण 100 मेंढ्या होत्या. तर याच्या मग स्ट्रगलला आहे. तर आपल्याला दिसते फक्त याचा पैसा तेवढा आहे, पण तेवढी याची स्ट्रगल बी, मेहनत करावं लागते खूप. आणि उन्हाचं फिरावं लागतं. परत आता पावसाचे दिवस आहे, तेवढा पाऊस चालू राहतो, तर पावसाचं बी खूप अवकाळ होती. आणि त्यांना चरायला पण कुठं भेटत नाही, काही नाही. त्याच्यामुळे खूप परेशानी आहे. जर रेग्युलर चांगलं काम केलं किंवा रेग्युलर चारलं बिरलं, त्याचे पैसे बी चांगले होते. तर हा बिझनेस एक चांगला आहे. पण आताच्या स्टेपला म्हणजे आता जे कोणी मेंढ्या वळतात, तर त्यांना बाकीचे लोक केवढे भाव देत नाही. म्हणजे आता एखादा मुलगा आहे किंवा त्याला लग्न करायचं आहे आणि तो जर मेंढ्या वळतो, तर त्याला, मला तर नाही वाटत की त्याला पोरगी कोणी देईन म्हणून. पण हां, याच्यामध्ये पैसा भरपूर राहतो, पण परेशानी तेवढीच आहे, अवकाळा बिला आहे. आता मला पाणी केव्हा भेटेल ते मला सुद्धा माहीत नाही, कारण की मी 10 वाजता जेवण केलं. अजून जेवणाचं ठीक आहे, पण पाणी अजून कुठंच नाही. बाजूला पाहू शकतो तुम्ही पाणी आहे, पण नदीचं पाणी पिऊ शकत नाही. हे पहा, आपल्या अशी मेंढ्या एकदम चांगल्या पद्धतीच्या. इकडं कुत्र्याचं काही मॅटर झालं आणि मेंढ्या आपल्या अशा पावर आल्या कुत्र्याला. तर मित्रांनो, नक्की सांगा आपला ब्लॉग तुम्हाला आवडला की नाही, आणि काय जर आपल्याकडून मिस झाला असेल तर नक्की सांगा. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता आमचं बारकं काय करते. तिकडे ती पूजा बसली बा. तर पूजाला कोणते कपडे घ्यायचे तिला विचारतो, कोणते कपडे घ्यायचे तुला? हां, सांग कोणते कपडे घ्यायचे, सांग बघ. कोणती घ्यायची? शिवाजी. कोणती शिवायची? मोठं सांग ना, कोणते मटेरियल म्हणजे कोणते? मग तू कसं शिंग काऊन घे नाही? हां, काय आला? घालायला घे नाही कपडे. तुला ती आवडते काय ते? आणि साडीने काय होतं? साडी नाही आवडत मला. इकडं बाय खुश झाली काय मग तू आता घे ना म्हणले तर? तुम्ही घेऊन द्यायचे ना. हं? घेऊन द्या ना तुम्ही. मी का? हां? नाही नाही येऊन देत. नाराज झाली काय? हां, घेऊन देईन तुला. बरोबर, ठीक आहे. खुश आहे बाजा. हे बा आमचं बुटकं बघ कसं ऐकतं. तुझं नाव काय? काय तर नाव, काय नाव तुझं सांग ना. काय नाव आहे? हां, सांग ना, काय नाव आहे तुझं? मखा लाडले म्याव म्हण बरं.